नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता विश्वास काका हे कमळी आणि ऋषीकडे आलेले आहे। ऋषी आणि कमळी एका टपरीवर चहा घेत आहे आणि तेथे आल्यानंतर मात्र ते आता कमळीचे आजोबा म्हणजे आबा आहे त्यांना भेटायला येत होते, त्यांना ती पत्र पाठवत होते। हा सगळं काही घडलेला प्रकार मात्र आता विश्वास काका मात्र ऋषी आणि कमळीला सांगतात। तर ऋषी विचारतो की परंतु नक्की ते साहेब कोण होते, कुठून येत होते, त्यांचं नाव काय होतं, गाव काय होतं, याबद्दल आबांनी तुम्हाला काही सांगितलं तर असेल ना, असं विचारपूस करत असतो। त्यावरती आता विश्वास काका म्हणतात की तसं काही आठवत नाही, पण आम्ही सगळेजण त्यांना साहेबच म्हणायचो। एकदा आबा मात्र गाव सोडून गेले, त्यानंतर मात्र तो साहेब एकदा दोनदा गावात आला होता, गौरीची विचारपूस करत होता, परंतु माझी आणि त्याची गाठभेट नाही झाली। थोडक्यात आमची हुकाचूक झाली बघ। तेव्हा आता हे सर्व काही ऐकून कमळी म्हणते म्हणजे तो वाईट माणूस नव्हता तर। तेव्हा विश्वास काका म्हणतात की हे पक कमळी, अगं असं लोकांच्या बोलण्यावरून कोण वाईट आणि कोण चांगलं असं ठरवायचं नसतं। त्यावेळेस मात्र गावामध्ये कितीही अफवा होत होत्या, कोणी म्हणायचं की त्या साहेबांनी गौरीला फसवलं आणि हे पक अगं ते साहेब खरंच खूप चांगले होते, गावातील मंदिरासाठी खूप मोठी देणगी दिली होती आणि एका वेळेस मात्र आता त्या साहेबांचा फोटो सुद्धा पेपरात छापून आला होता। तेव्हा आता कमळी विचारते की आजोबा मग तो पेपर असेल ना तुमच्याकडे, आहे का? तेव्हा आता विश्वास काका म्हणतात की काय बोलतेस कमळी, अगं 20 वर्ष झाली त्या गोष्टीला, 20 वर्षाचा पेपर कुठे राहत असतो का? आणि हे पण गावामध्ये जुनी लायब्ररी आहे, कदाचित मात्र तिकडे ते पेपर तुला मिळू शकतो, त्या साहेबांचा फोटो सुद्धा तुला तेथे सापडेल। तेव्हा कमळी विचारते की आता जाऊ शकतोस का आपण तिकडे? तर विश्वास काका म्हणतात की अगं हे पग लायब्ररी आता बंद झाली असेल, त्या सकाळी आपण तिकडे जाऊयात, मी तुम्हाला तिकडे घेऊन जाईल। तेव्हा आता कमळी म्हणते की हे बघा चालतंय आणि हे बघा खरंच थँक्यू, खरंच खूप मोठं काम झालं आजोबा तुम्हाला भेटल्यानंतर। विश्वास काका म्हणतात की अगं थँक्यू कशाला म्हणतेस, तू सुद्धा माझी नातच आहे। तेव्हा मात्र आता कमळी त्या पत्रांकडे बघत असते, तिचे डोळे भरून येतात। त्यानंतर आता इकडे कामिनी मात्र आता अन्नपूर्णा आजीच्या घरात मस्त आता स्वतःच घर आहे असं वावरत असते, कारण ही म्हातारी इथे नाही आणि या घरात आता स्वतःचं राज्य असल्यासारखं मला वाटतं। या साम्राज्याची आता ही कामिनी साम्राज्य आहे असं तिला वाटत असते आणि ती खूप हसत असते आणि स्वतःलाच म्हणते की कामिनी अगं हसण्यावारी निघू नकोस, असं वाटतंय तुला? ती देवाला म्हणते की देवा ऐकतोस का, ती म्हातारी तिकडे गावी गेलेली आहे ना, तर ती इकडे परत येऊ नये असं वाटतंय, खरंच खूप मजा येते। आणि तेवढ्यात तेथे अनिका येते। अनिका म्हणते की ग्रॅनी आजी अगं ऐक ना, मला खरंच खूप बोर होतंय। तेव्हा आता कामिनी म्हणते की अगं हे पग आता तुला बोर होण्यासाठी काय झालं, अगं अख्खं घर तुझं आहे, अगं मग तुला जे मनाला येईल ना ते तू करू शकते, नाचावं असं वाटतं की बागडावं वाटतं, जे येईल ना तुझ्या मनाला तर ते तू करू शकते। तेव्हा मात्र अनिका म्हणते की तू काय म्हटलीस की बागड, मग तुला मला दगड म्हणायचं आहे का? त्यावरती आता कामिनी म्हणते की हे पग मी तुला अर्थ समजावत नाही बसणार, जे काही तुला वाटतं ना ते तू करत बस। तेवढ्यात अनिका म्हणते की हे पग ग्रॅनी आजी मला आता एक गोष्ट रिअलाइज झाली आहे, तेव्हा ती गावच्या होती तेव्हा मला तिला त्रास देण्यासाठी खूप मजा येत होती, असं छळण्यासाठी, परंतु आता मात्र माझी लाईफ अगदी बोरिंग झालेली आहे आणि हे सगळं ड्राय वाटतं आणि हे सगळं काही होतं ते तुझ्यामुळे होतं। तर तू फक्त बोल बच्चन आहेस, तू तर पार्टी देणार होती ती सुद्धा दिली नाही, फक्त बोलत असते करत मात्र काही नसते। तेव्हा कामिनी म्हणते की अगं पार्टी काय चीज आहे आणि त्यात म्हणजे काय इतकं आहे, आपण पार्टी करू, कधी पण करू शकतो। तेव्हा आता अनिका म्हणते की हे फक्त तू मात्र कोणताही पार्टी प्लॅनिंग करूच नको, आता मात्र पार्टी प्लॅनिंग करील तर फक्त आणि फक्त अनिका महाजन, आणि हे पग हे घर आहे तर ते अख्खं माझं आहे, त्यामुळे आता या घरामध्ये फक्त पार्टी प्लॅनिंग होईल तर ते फक्त माझ्या पद्धतीने। यस ठरलं म्हणून अनिका खूप खुश होते। कामिनी म्हणते की पार्टीचा सगळा काही खर्च आहे तर तो मी देणार आहे। तेव्हा अनिका खूप खुश होत थँक्यू ग्रॅनी आजी असे म्हणते। तर कामिनी म्हणते की हे घे बागड, काय करायचं आहे ते कर। तेव्हा आता अनिका खूप खुश होत निघून जाते। त्यानंतर मात्र कमळी आणि विश्वास काका ऋषी हे सगळेजण आता सकाळ झाल्यानंतर लायब्ररीमध्ये येतात। तर विश्वास काका म्हणतात की कमळी तू काही काळजी करू नकोस, हे बघ आता जर जुने पेपर असतील तर ते नक्की आपल्याला देतील। तेवढ्यात मात्र आता ते लायब्ररीमधील काका 20 वर्षापूर्वीचे जे काही ते पेपरचे गठ्ठे आहे बांधून ठेवलेले ते घेऊन येतात आणि म्हणतात की धरा हे 20 वर्षापूर्वीचे पेपर्स आहे, तुम्हाला पाहिजे ते मिळेल, परंतु तुमचं काम झाल्यानंतर मात्र हा गठ्ठा पुन्हा तसा बांधून ठेवा आणि यातील एकही कागद खाटला जाणार नाही याची काळजी घ्या, कळले ना तुम्हाला आता सर्व? विश्वास काकांना म्हणतात की अण्णा तुमच्या शब्दा खातीर मी हे सर्व काम करतो, चला मी येतो आता। आता अण्णा म्हणतात की बरं ठीक आहे आणि आता ते काका निघून जातात। त्यातील 3 गठ्ठे असतात, तर एक ऋषीकडे देतात, एक कमळीकडे देतात आणि एक स्वतः काका चेक करतात। सगळेजण ते गठ्ठे वगैरे आहे तर ते चेक करायला घेतात। आता तिघेही पेपर चेक करत असतात, तर कमळी वैतागते। कमळी म्हणते की मला नाही वाटत की यातमध्ये काही सापडेल म्हणून। ऋषी म्हणतो की हे पग कमळी थोडेसेच पेपर बाकी आहे, आपण सगळेजण चेक करूयात। तो मात्र आता ऋषीला मात्र एक
एक बातमी सापडते, कारण विजयदशमीच्या दिवशी आता रावणाचा जो काही हा दशहरा आहे तर तो मात्र साजरा केल्याची जी काही वाळीजमधील बातमी आहे तर ती मात्र असते. तेव्हा ऋषी कमळीला दाखवतो. कमळी आता विश्वास काकांना म्हणते की आज हे बघा आजोबा, यामध्ये ते साहेब कुठे दिसतात की काही शोधा. तेव्हा आता विश्वास काका म्हणतात की हे बघ अगं, हीच ते साहेबांची गाडी आहे आणि इथे हा साहेब आहे, कारण 20 वर्षापूर्वी अशी गाडी मात्र कुणाकडेही नव्हती. तेव्हा आता कमळी म्हणते की म्हणजे हा माझा बाप आहे. तर तेव्हा आता लगेच कमळी म्हणते की आजोबा अजून कुठला पेपर आहे का, अजून कुठली बातमी आहे का. तेव्हा आता लगेच आजोबा म्हणतात की नाही ग पोरी, अगं तेव्हा एकच फोटो काढलेला होता. कमळी म्हणते की अहो पण त्यामध्ये चेहरा दिसत नाही त्यांचा. तेव्हा आता ऋषी म्हणतो की 1 मिनिट, अगं कमळी चेहरा दिसत नाही परंतु गाडीची नंबर प्लेट तर दिसत आहे. हे बघ आता ही गाडी मुंबईची आहे असं या नंबरवरून समज. तेव्हा आता कमळी म्हणते की म्हणजे माझा भाव मुंबईत आहे. तर कमळीला एक क्ल्यू मिळतो. त्यानंतर आता इकडे राजन आणि हे सर्वजण घरी आलेले आहेत. आता राजन आजोबांच्या रूम मध्ये आहेत. आजोबा आता स्तब्ध बसलेले असतात. राजन त्यांना सूप वगैरे भरवत आहे. राजन म्हणतो की हे बघा अहो बाबा, तुम्हाला आता लवकरात लवकर बरं व्हावं लागेल. गेल्या काही 2 दिवसांपासून आम्ही तुमच्या जवळ नव्हतो, लांब गेलो होतो, पण आता आम्ही परत आलोय ना. आईला एक अर्जंट मीटिंग होती त्यामुळे तिला तिकडे जावं लागलं, परंतु ती सुद्धा आता लवकरच तिकडून येईल वाटते. तेवढ्यात तिथे कामिनी येते. कामिनी म्हणते की काय झालं दादा, अरे ते तू राजनकडे म्हणजे माझी तक्रार वगैरे करतोस की काय, असं ती आता आजोबांना म्हणते. हे बघ तुम्ही 2 जण नव्हतात मात्र म्हणून दादाची मी खूप सेवा केलेली आहे. हे बघ तुम्ही नव्हतात तर दादाची फार सेवा केली मी. त्याचा चेहरा बघितलंस का, कसा खुललेला आहे, किती फ्रेश दिसतो दादा आज. दादाने मात्र सगळे काही फळफळाट सुद्धा खाल्लेले आहे. आज मात्र मी तुला खरं सांगते, तू त्याच्या समोर दिसतोस ना म्हणून तो जास्त फ्रेश दिसतोय. आणि लगेच हसता हसता विचारते की काय झालं राजन, अरे तुम्ही तर वाळीजला गेला होतात ना. तेव्हा आता राजन विचारतो की पण आत्या तुला कसं समजलं. तेव्हा आता कामिनी म्हणते की अरे तू रागिनीला तसं म्हणाला. राजन म्हणतो की हो बोललो असेल आणि मला आठवत नाही. तेव्हा कामिनी विचारते की गावामध्ये कोणी भेटलं का. राजन म्हणतो की काय ग आत्या, तुला इतक्या चंबर चौकशा कशाला करायच्या आहेत, का करायच्या आहेत तुला. तर कामिनी म्हणते की अरे काय बोलतोस चौकशा, अरे मी फक्त तुला सहज विचारलं, जे तुम्ही इतक्या लांब गेला होतात म्हणून विचारलं. कित्येक वर्षापासून गेला नव्हतात, इतक्या लांब गेला होतात म्हणून नक्की कोणीतरी भेटलं असेल ना, अरे म्हणून सहजपणे विचारलं, बाकी काही नव्हतं. आणि तसंही आता गौरी गेलेलीच आहे. तर राजन विचारतो की गेली आहे म्हणजे नक्की काय म्हणायचं तुला. त्यानंतर मात्र इकडे कमळी आता ऋषीला म्हणत असते की म्हणजे आता हा साहेब मुंबईत आहे. तेव्हा आता ऋषी म्हणतो की हो आणि त्यांना शोधण्यासाठी आपल्याला परत मुंबईला जावंच लागेल. तेवढ्यात मात्र आता विश्वास काका हे आता ते पेपरचे आणखीन एक प्रत घेऊन येतात आणि म्हणतात की हे बघ कमळी, तुझ्यासाठी मी हे आणखीन एक आणलं. तेव्हा आता कमळी म्हणते की आजोबा थँक्यू, तुमच्यामुळेच मात्र मला माझ्या वडिलांचा पत्ता सापडला, खरंच थँक्यू. तेव्हा मात्र आता विश्वास काका म्हणतात की अगं माझे कसले आभार मानतेस, आबांची नातं आहे तर तू माझी सुद्धा नातच आहे. नातीसाठी काही जर केलं तर तेवढंच मला समाधान मिळतं. ऋषी म्हणतो की काका तुमचा तो मोठेपणा आहे, पण खरंच थँक्यू सो मच. आता आहे एक विश्वास काका म्हणतात की पण एका गोष्टीचं फार वाईट वाटतं, कारण गौरी होती आणि आबा दोघंही आता या जगात राहिले नाही, पण शेवटपर्यंत काही त्यांना न्याय नाही मिळाला. काही झालं तरी त्यांना न्याय मिळाला पाहिजे. तू किती काही कर पण साहेबांना मात्र नक्की शोधून का. हे सगळं सत्य कमळी एकदाच जगासमोर येऊन. तेव्हा आता कमळी म्हणते की हो आजोबा, मी नक्की मात्र माझ्या आई बाबांना न्याय मिळवून देणार आहे. त्यावरती आता विश्वास काका म्हणतात की हे बघ ए पोरी, अगं एक मात्र गोष्ट लक्षात ठेवायची, ह्या वाळीजमध्ये ह्या काकाचं घर कायम तुझ्यासाठी उघडं असेल, कधी सुद्धा माझं घर तुझ्यासाठी कायम मोकळं असेल. आणि हे बघ ऋषी, ही मुलगी खरंच खूप धाडसी आहे, एकटी पडलेली आहे, तिला जप आणि तिची काळजी घे. तेव्हा ऋषी म्हणतो की हो आबा काका, तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे तिच्यासोबत, कायम तिच्या सोबतच राहील, एकटीला कधीही नाही पडून देईन. तेव्हा आता कमळी आपल्या मनात आई आणि आबांना म्हणते की मी सत्याच्या खूपच जवळ आले. आता पहिला आता जो काही शोध असेल तो आता मुंबईत असेल आणि लवकरच मी हे सत्य शोधून काढेन. म्हणून कमळीने आता मुंबईला येण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर इकडे राजन कामिनीला विचारतो की तुला नक्की काय म्हणायचं आहे, गौरी गेली आहे असं तू का म्हणाली. तेव्हा आता कामिनी म्हणते की अरे गेली म्हणजे काय, आज इतकी वर्ष झाली या गोष्टीला, आणि ती जर असती तर तिने आपल्याला कॉन्टॅक्ट करून ते भेटायला आली असते, आणि तुम्ही इतक्या लांब तिच्यासाठी वाळीजला गेलात तरी सुद्धा ती तुम्हाला नाही भेटली. आणि तेवढ्यात आता बाबांच्या जे काही हातापायांची हालचाल आहे तर ती व्हायला सुरुवात होते. तेव्हा आता कामिनी बघत असते तर राजन विचारतो की बाबा काय झालं, तुमची बोटं हलतात, जे तुम्हाला ऐकू येतं का बाबा. हे बघा बाबा, आता तुम्ही लवकर बरे होताल, मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही बरे होताल. आणि तेवढ्यात मात्र आता हा कामिनीला तर धक्काच बसतो, कारण तिला
आजोबा तर बरा व्हायला नको. काजलला मात्र फारच आनंद होतो, कारण बाबामध्ये आता काहीतरी सुधारणा होत आहे म्हणून तो खूप खुश होतो. व कामिनी मात्र मनात म्हणते की फक्त वाळींज गावाचं नाव घेताच हा म्हातारा तर लगेच हालचाल करायला सुरुवात केली. कामिनीला आता टेन्शन येते. त्यानंतर इकडे निंगी बंड्याला म्हणते आणि तेथे कमळी आणि ऋषी सुद्धा आहे आणि ती बंड्या सुद्धा असतो. तर निंगी विचारते की कमळी, अगं इतकं सगळं काही तुम्ही शोधलं, पण आता पुढे काय करण्याचं ठरवलेलं आहेस? तेव्हा मात्र आता कमळी म्हणते की जे काही पुढे आता शोधायचं आहे ते सगळं काही मुंबईत शोधायचं. तर आता बंड्या म्हणतो की अगं पण इतक्या मोठ्या मुंबईत आपण सगळं काही कसं शोधू शकतो? तेव्हा आता कमळी तो पेपर दाखवते आणि यामधून आपल्याला नक्की काहीतरी माहिती मिळू शकते. तेव्हा निंगी म्हणते की पण इतक्या मोठ्या मुंबईत आपण कसं शोधू शकतो? तेव्हा आता कमळी विचार करते आणि म्हणते की निंगी, आता कुठे माझ्या लक्षात येत आहे, कारण माझ्याही सारखी मला मुंबईला जाऊ नको असं म्हणायची. तिला मात्र शिक्षणाबद्दल कधीही विरोध नव्हता, तर तिला मुंबई शहराचा विरोध होता. आणि एकदा की मुंबईचं नाव काढलं तर ती खूप घाबरायची. तिला माहिती होतं की माझा बाप मुंबईला आहे, म्हणून मात्र ती मला इकडे येऊन देत नव्हती. फक्त माझ्या जीवाची काळजी होती. ऋषी म्हणतो की त्या काकांनी आपल्याला हे सुद्धा सांगितलं की तो माणूस परत वाळींजला आला होता, चौकशी करण्यासाठी आला होता तुझी आणि तुझ्या आईची. त्यांना नक्की तुमची काळजी वाटत असेल. आणि हे बघ कमळी, हे दिसतं तितकं सोपं नाही. आता हे सर्व ऐकून निंगी म्हणते की हो ना ऋषी सर, कमळीचे वडील जर इतके वाईट नव्हते तर ते सरू काकीला इतके सोडून का गेले, म्हणजे त्यांच्या बरोबर ते घेऊन का गेले नसतील? मी म्हणते की हो ना निंगे, मला सुद्धा तोच प्रश्न पडला, कारण आता काहीतरी त्यांचा नाईलाज असेल म्हणून ते घेऊन गेले नसतील. हे सर्व करण्यासाठी कोणीतरी त्यांना मुद्दाम भाग पाडला असेल, असं काहीतरी असेल. त्यानंतर आता कामिनीला आता बाबांची हालचाल होते म्हटल्यानंतर खूपच टेन्शन येतं. ती फक्तच आता वाळींचं नाव काढलं म्हणून आता म्हाताऱ्यामध्ये इतकी सुधारणा झाली. आता काय करायचं? आणि उद्या जर ही कमळी त्याच्यासमोर येऊन उभी राहिली तर तो हसा लगेच नाचायला सुद्धा लागू शकतो. असं नाही चालणार, काहीतरी मला करावंच लागेल असे मात्र आता ती ठरवते आणि खूप टेन्शन मध्ये आलेली असते. त्यानंतर इकडे ऋषी म्हणतो की कमळी, तुझे काही म्हणते ते खरंच मला पटतं, म्हणजे काहीतरी त्यांचा नाईलाज असेल. परंतु बंड्या म्हणतो की नाही ऋषी सर, मला तो साहेबच चुकीचा वाटतो. तर त्यांचं सरू काकीवर इतकं प्रेम असतं तर ते सरू काकीला इतकं एकटीला सोडून गेलेच नसते. तेव्हा आता कमळी म्हणते की नाही बंड्या, अरे असं कोणालाही दोष नाही देता येणार. तो आता जोपर्यंत पुरावे नाही सापडत तोपर्यंत मात्र मी असं कोणाला दोष नाही देऊ शकत. पण एक मात्र सत्य नक्की आहे, सगळं मी शोधून काढेल. माझ्या आईला न्याय मिळवून देणार आहे मी, आणि हे सगळं शोधण्यासाठी आता मी मुंबईला जाणार आहे. त्यानंतर आता इकडे कामिनी स्वतःला म्हणते की छे उगाच घाबरले. आता ही कमळी मात्र काही इकडे मुंबईला येणारच नाही. तिने ठरवलं म्हणून ती शेवटी आता मुंबईला परत नाही येऊ शकत. कशाला इतकं घाबरायचं म्हणून पुन्हा आता डाळिंबाचे दाणे खायला सुरुवात करते. त्यानंतर मात्र इकडे कमळी आता ही सरोज आणि आबा यांच्या फोटोला हात जोडून उभी असते आणि म्हणते की मी तुमचा शोध असा अर्धवट नाही राहून देईन. हे बघा, मी मुंबईला आता परत निघालो. यावेळेस मात्र फक्त शिकायला नाही तर तुमच्या दोघांसाठी, तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी, तुमच्या आयुष्याला न्याय मिळवून द्यायला निघालो. हे बघा, आई आणि आबा आशीर्वाद असून द्या माझ्या पाठीशी. आता ऋषी हे सगळं काही बघतो आणि हसतो आणि मनात म्हणतो की आबा, कमळीला असं वाटतं की ती फक्त तिच्या बाबांच्या शोधात निघाली. ह्या शोधामध्ये ती पुन्हा मात्र आता तिच्या स्वप्नांकडे निघाली आणि तिच्या ह्या प्रवासात मी कधीही तिला एकटं नाही पडून देईन. तेवढ्यात बंड्या धावतच येतो आणि म्हणतो की कमळे अगं बाहेर चल, सावकार आलेले आहेत, तुझ्या बरोबर काहीतरी बोलायचं असं म्हणतात. तेवढ्यात आता कमळी बाहेर येते, ऋषी सुद्धा बाहेर येतो. तर ते सावकार म्हणतात की हे बघ पोरी, तुला माहिती असेल किंवा नसेल, तुझ्या आबानी आणि आईने माझ्याकडून शेतीसाठी कर्ज घेतलेलं होतं. कर्ज तसंच आहे, आबा गेलो तेव्हा मी गप्प बसलो होतो, आता तर सरळ सुद्धा गेली, मग माझ्या पैशाचं काय, ते पैसे कोण देणार? तेव्हा आता कमळी म्हणते की सावकार मला थोड्या दिवसांची मुदत द्या, मी तुमचे सगळे काही पैसे परत करेन. सावकार म्हणतो की अगं तू देशील, परंतु मी तुझ्यावर विश्वास कसा ठेवू शकतो? तुझ्या आईने सुद्धा मला शब्द दिले होते, पण काय झालं, मला माझे पैसे मिळालेत का? नाही. तसंही नवऱ्याने सोडलेल्या बाईचं आयुष्य कुठे सुखात जाणार होतं का? आता ऋषीला राग येतो. ऋषी म्हणतो की काय बाद झालं, गेलेल्या माणसाबद्दल असं बोलताना लाज कशी वाटत नाही तुम्हाला? जे काही बँक डिटेल्स आहे तर द्या, किती पैसे झालेले आहेत ते सांगा. तेव्हा आता कमळी म्हणते की सर प्लीज, आई आणि आबांनी यांच्याकडून कर्ज घेतलं तर ते मी फेडणार आहे, माझी जबाबदारी आहे ती. तेव्हा आता कमळी म्हणते की मागच्या वर्षी जे काही धान्य पिकलं होतं ते आमच्या घरात आहे, ते सगळं घेऊन जा आणि त्यात काही पैसे होतील ते तुम्ही ठेवून घ्या. सावकार म्हणतो की अगं त्यामध्ये व्याज सुद्धा चुकतं नाही होणार, त्यापेक्षा तू एक काम कर, हे घर माझ्याकडे गहाण ठेव, एखादा भाडेकरू ठेवून मात्र मी सगळे काही पैसे वसूल करतो. हे ऐकून कमळीला धक्का बसतो आणि ऋषीला सुद्धा. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.